नमस्कार मंडळी, आज आपण पावट्याची झणझणीत अशी चविष्ट रस्सा भाजी करणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी पाव किलो पावटा इथे सोलून घेतलेला आहे आणि हा हिरवा पावटा आहे। आता गॅसवरती पातेलं ठेवलेले आहे आणि आता यामध्ये आपल्याला साधारण 3 ते 4 चमचे तेल ओतायचे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता इथे पाव चमचा जिरा आणि पाव चमचा राई घातलेली आहे। जिरं आणि राई छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे। हिंग घातल्यानंतर इथे मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे। कांदा साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटभर परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। तर आता इथे कांदा आपला छान असा परतला गेलेला आहे। या स्टेजला इथे मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालत आहे। आलं लसणाची पेस्ट छान परतून घेतल्यानंतर आता इथे मी एक मध्यम आकाराचा टॅमॅटो बारीक कट करून घालत आहे। आता हा टॅमॅटोसुद्धा आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे टॅमॅटोचा पण कच्चेपणा जाईपर्यंत आपण ह्याला छान परतून घेऊया। आता आपला टॅमॅटो पण छान परतल्यानंतर सोलून घेतलेले पावटे आपण आता यामध्ये घालायचे आहेत आणि आता आपल्याला पावटा हा व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा आहे, म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे तो व्यवस्थित निघून जाईल। आता इथे मी साधारण 4 ते 5 मिनिटभर अशाच पद्धतीने हा पावटा भाजून घेणार आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते, म्हणजे पावट्याला हे मीठ व्यवस्थित लागेल आणि आपला जो पावटा आहे तो पटकन वाफला जाईल। तर साधारण आपल्याला 4 ते 5 मिनिट छान असं आपण हे परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता आपला पावटा छान असा व्यवस्थित असा तेलावरती परतला गेलेला आहे, म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे गेलेला आहे। तर आता या स्टेजला आपण यामध्ये मसाले घालणार आहोत। पाव चमचा हळद, त्यानंतर इथे मी पाव चमचा लाल तिखट घालत आहे। त्यानंतर इथे मी 3 चमचे कांदा लसूण मसाला घालत आहे। तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा जो घरगुती मसाला आहे तो तुम्ही इथे वापरू शकता किंवा गरम मसाल्याचा वापर करू शकता। आता इथे हे सर्व मसाले घातल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटभर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे। आता इथे तुम्ही बघू शकता मसाले सर्व व्यवस्थित परतून झालेले आहे, एकजीव झालेले आहेत। या स्टेजला यामध्ये आता मी गरम पाणी घालत आहे। केव्हाही आपण रस्सा भाजी करत असू तेव्हा आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या भाजीची चव बिघडणार नाही। तर आता इथे मी साधारण 2 कप पाण्याचा वापर केलेला आहे। आता पाणी तुमच्या अंदाजानुसार यामध्ये घालू शकता। तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्या प्रमाणात यात पाणी घालायचे। पाणी घातल्यानंतर आता इथे यामध्ये मी खोबरं घालत आहे। इथे मी बारीक मिक्सरमधून वाटून घेतलेलं खोबरं घालते। त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट घालत आहे। इथे मी शेंगदाण्याचा कूट 4 चमचे घातलेला आहे, त्याचबरोबर वाटून घेतलेलं खोबरं 4 चमचे घातलेलं आहे। आता हे सर्व एकजीव केल्यानंतर आता आपण यामध्ये गूळ घालायचं आहे। गूळ घातल्यानंतर याला अर्धवट असं झाकून ठेवायचं आहे साधारण 10 मिनिटभर। आता इथे तुम्ही बघू शकता 10 मिनटं झालेली आहे आणि आपले जे पावटे आहेत ते व्यवस्थित असे वाफले गेलेले आहेत। आता तुमचे पावटे कितपत वाफले जातात त्या प्रमाणात इथे ठेवायचं आहे, म्हणजे जर का 10 मिनटात होत असतील तर 10 मिनटात, नाहीतर तुम्हाला साधारण 12 मिनटंसुद्धा लागू शकतात। आता पावटे तुम्हाला कशा पद्धतीने हवे आहेत, म्हणजे जास्त गाळ हवेत किंवा तुम्हाला थोडेसे दातात आलेले चालत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही याला वाफून घ्यायचे। आता इथे मी फ्रेश अशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि आता आपली ही पावट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर आता मस्त गरम गरम आपण सर्व करून घेऊया। इथे मी गॅस बंद केलेला आहे। तर ही पावट्याची रस्सा भाजी तुम्ही चपाती, भाकरी त्याचबरोबर भातासोबतही तोंडी लावू शकता। खूप छान टेस्टी लागते। तुम्ही एकदा अशा पद्धतीने झटपट अशी ही पावट्याची भाजी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।